नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवेच्या परमनंट पदांच्या आता सध्या नवीन जाहिराती प्रसिद्ध कुठल्या झालेल्या आहेत त्याची एकाच व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. जवळपास या ठिकाणी 30,000 पेक्षा जास्त जागांसाठी जाहिराती आलेली आहेत. संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण जाहिरातीच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्हाला पाहता येणार आहेत. तर बघा, या ठिकाणी पहिली जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती बृहन्मुंबई महानगरपालिकेची, जी की गट ड ची असणार आहे. याच्यामध्ये 38 टोटल जागा असणार आहेत. यासाठी ऑनलाईन फॉर्म ऑलरेडी सुरू झालेले आहेत. ऑनलाईन फॉर्म भरण्याची आणि ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 आहे. गट ड चं पद असणार आहे कामगार. हे पद असणार आहे 18,000 ते 56,000 इतका पेमेंट आहे. प्लस याच्यामध्ये तुम्हाला सर्व भत्ते देखील असणार आहेत. टोटल 38 जागा आहेत. या ठिकाणी पाहू शकता. तुमच्या कॅटेगरी वाईज इथं वॅकेन्सी देखील तुम्हाला पाहता येतील. त्याच्यानंतर दुसरी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. 2,000 पेक्षा जास्त जागा याच्यामध्ये आहेत, जी की स्टेट बँक ऑफ इंडियाची असणार आहे. या पदाचं नाव या ठिकाणी आहे सर्कल बेस्ड ऑफिसर. तर सर्कल बेस्ड ऑफिसरसाठी या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन ऑनलाईन करता येणार आहेत. महाराष्ट्रासाठी वेगळ्या वॅकेन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील. तुमच्या प्रत्येक सिटी वाईज वॅकेन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील. पाहू शकता तुम्ही. तर यासाठी देखील तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल. ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन म्हटलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरी जाहिरात आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे. खडकी कॉन्टेनमेंट बेड पुणेसाठी या ठिकाणी असणार आहे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉन्टेनमेंट जनरल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्सच्या 6 वॅकेन्सी असणार आहेत. 28,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. GNM BSc नर्सिंग लागणार आहे. डायलिसिस तंत्रज्ञच्या 2 जागा आहेत. 28,000 पेमेंट आहे. फार्मसिस्टसाठी 3 जागा आहेत. या ठिकाणी 24,500 पेमेंट असणार आहे. बी फार्म, डी फार्म आणि 2 वर्ष अनुभव मागितलेला आहे. एक्सरे तंत्रज्ञसाठी देखील 2 वॅकेन्सी आहेत. 24,500 पेमेंट आहे. त्यानंतर ECG तंत्रज्ञ महिला 1 जागा असणार आहे. पदवीधर आणि ECG तंत्रज्ञ कोर्स मागितलेला आहे. यासाठी डायरेक्ट मुलाखत तुमची असणार आहे 10 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजता. या ठिकाणी स्थळ दिलेले पाहू शकता, जनरल हॉस्पिटल खडकी पुणे. तर ह्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे या ठिकाणी रेल्वे मार्फतची ग्रुप डी ची पदं भरली जात आहेत. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे. यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला जे करण्याची लास्ट डेट त्यांनी ठेवलेली आहे ती 4 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येईल. याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याच्यामध्ये टोटल 18,000 तुम्हाला या ठिकाणी स्टार्टिंग पेमेंट असतो. 7वा वेतन आयोग आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असणार आहे. याच्यामध्ये सर्व भत्तेही तुम्हाला असणार आहेत. यामध्ये एकूण वॅकेन्सी जर आपण बघितल्या तर 22,195 वॅकेन्सी आहेत. वय या ठिकाणी 18 ते 33 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत. ग्रुप डीमध्ये पॉईंट्समॅन असेल किंवा असिस्टंटच्या बाकीच्या पोस्ट आहेत. त्याचबरोबर ट्रॅक मेंटेनरच्या पोस्ट आहेत. अशा वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला पाहता येतील. संपूर्ण जाहिरात जी पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ऑनलाईन अप्लाय करायची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला सध्याची पदभरती असेल किंवा येणाऱ्या सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी, जसं की तलाठी भरतीसाठी जर पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. TCSच्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार तलाठी पदासाठी त्यांचा 62 प्रश्नपत्रिका संच प्रसिद्ध झालेला आहे. TCSने 2023 मध्ये घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचाही याच्यामध्ये समावेश आहे. एकूण 57 प्रश्नपत्रिका आहेत. 6,200 प्रश्नांचा याच्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. तर हे पुस्तक तुम्हाला सध्याच्या तलाठी पदभरतीसाठी उपयुक्त आहे. याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी केलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता. इतरही त्यांची पुस्तकं आहेत, जसं की सध्याची तुमची जी जिल्हा न्यायालय पदभरती असेल किंवा या ठिकाणी हायकोर्टची पदभरती असेल, मुंबई उच्च न्यायालयाची पदभरती असेल, यासाठी क्लर्क आणि पिऊन म्हणजे शिपाई पदासाठी त्यांचं पुस्तक आलेलं आहे. 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 26 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकाचा याच्यामध्ये समावेश आहे. टोटल 70 प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेली आहेत. हे देखील पुस्तक सध्याच्या पदभरतीसाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं हे पुस्तक खरेदी करू शकतात आणि ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यानंतर बघा, पुढची जी जाहिरात आलेली आहे ती महत्त्वाची म्हणजे 10वी पासवरती फक्त असणार आहे. याच्यामध्ये कुठलीही तुमची लेखी परीक्षा होत नाही. थेट तुमच्या 10वीच्या मार्क्सवरती सिलेक्शन होतं. ते म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्टची GDSची या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर टोटल वॅकेन्सी जी ठेवण्यात आलेली आहेत या ठिकाणी पाहू शकता 28,636 वॅकेन्सी आहेत. महाराष्ट्रासाठी 3,460 वॅकेन्सी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. पोस्ट ऑफिससाठी लास्ट डेट तुमची या ठिकाणी 16 फेब्रुवारी 2026 असणार आहे ऑनलाईन अप्लाय करायसाठी. याच्यामध्ये
ब्रँच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि डाक सेवकची पदं भरली जात आहेत. तर पुढची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे हायकोर्ट ऑफ दिल्लीची, न्यू दिल्लीची. या ठिकाणी पाहू शकता एक्झामिनेशन 2026साठी ज्युनियर ज्युडिशियल असिस्टंट हे पद असणार आहे. या पदासाठी पात्रता फक्त आणि फक्त तुमचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता. त्याचसोबत तुमचा टायपिंग स्पीड या ठिकाणी इंग्लिशमध्ये 35 WPMचं असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमचं जे क्वालिफिकेशन आहे, ऑनलाईन जी लास्ट डेट आहे त्याच्या अगोदर तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पाहू शकता 152 टोटल जागा भरल्या जात आहेत. ज्युनियर ज्युडिशियल असिस्टंटचं पोस्ट असणार आहे. ग्रुप बीची डायरेक्टली पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये 7 CPC नुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. याची जाहिरातीची लिंक आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथून तुम्हाला पाहता येईल. तर संपूर्ण जाहिराती ज्या पण प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.